आता पालघरच्या नॉमिनेशन आम्ही सबमिट केलं. कैलास मात्रे साहेब आपले नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत. त्याच्यासोबत 30 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीच्या एबी फॉर्मवर त्यांचं भरणं आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर वाडा सुद्धा आपला रीमा गंधे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी त्याला दिली आहे पक्षाने. आणि नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीमधून लढतात. त्याच्यानंतर जव्हार मध्ये आपला पूजा कुणाल उदावन त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. आणि 20 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार बीजेपी भारतीय जनता पार्टी म्हणून ते लढत आहेत. आणि त्याच्यानंतर डहाणू नगराध्यक्ष म्हणून मला दिलेली आहे. आणि त्याच्याबरोबर 27 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीवर लढत आहेत. हे 4 नगर परिषदचे फॉर्म भरून आज झालेले आहेत. आणि 4 नगरपालिका भारतीय जनता पार्टीची. नियोजन असेल तर विकासाच्या मुद्द्यावर आणि जे आमचे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आहेत. रवींद्र चव्हाण साहेब आता प्रदेशाध्यक्ष झाले. त्याच्या अगोदर ते पालकमंत्री होते. आणि पालकमंत्री असताना त्यांनी एवढं काम जिल्ह्यामध्ये केलं आणि एवढे लोक जुळले आहेत, त्याचा भरपूर फायदा पक्षाला होणार आहे. आणि त्याच्यानंतर आमचे खासदार हेमंत सावरा साहेब आहेत. त्यांच्या माध्यमातून 1.5 वर्षामध्ये एवढे काम आणि कनेक्टिव्हिटी लोकांमध्ये वाढली आहे. 100% भारतीय जनता पार्टीचा विजय होणार आणि 4ही नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे येणार. साहेब आता आम्हालाही समजलं की पक्षाने स्थगिती दिली आहे. तर पक्षाने स्थगिती दिली असेल तर त्याच्यावर बोलणं मला उचित वाटत नाही.